नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे 5 एप्रिल आणि आज मी तुम्हाला एकदम इंटरेस्टिंग गोष्ट दाखवणार आहे. ते म्हणजे आपलं नवीन घराचं हे गार्डन. आणि गार्डन आहे ना, आम्हाला जसं पाहिजे होतं तसंच आहे. मोठं आहे गार्डन आणि खूप एक्सायटेड आहे मी दाखवण्यासाठी. मला भरपूर जण विचारताय कमेंट्समध्ये, कोमल तू तुझा एम्प्टी हाऊस टूर कधी देणार आहे, प्लीज दाखव. पण ॲक्च्युली इंटेरियरचं काम चालू आहे आणि आमचं कसं पूजा झाल्याच्या नंतर ना लगेचच जे फर्निचर आलं होतं ना, तर ते आम्ही हॉलमध्ये ठेवलेलं आहे. त्यामुळे सगळ्या ठिकाणी ना फर्निचर आहे आणि आमच्या लक्षात पण नव्हतं आलं का ते एम्प्टी हाऊस टूर वगैरे द्यायचं. आमचं हे होतं का वेळेवर ना फर्निचर आलं पाहिजे आणि सगळं घर व्यवस्थित लागलं पाहिजे. आणि हे जे 2 आठवडे होते ना परिबेलाचे, ईस्टरच्या ज्या सुट्ट्या आहे ना, तर त्या वेळेमध्ये ना घर थोडंफार का असे ना सेट झालं पाहिजे. त्यामुळे मग आम्ही तो प्रयत्न करत आहोत आणि घराचं जे इंटेरियर आम्ही कसं करणार आहे ते पण ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि घराचं जे इंटेरियर आहे ते मनोज आणि मी मिळून करणार आहोत आणि वेगळं असणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडणार. सध्या कोणत्या ट्रेंडिंगमध्ये गोष्टी आहे ना, तर त्या गोष्टी आम्ही लक्षात घेऊन सर्च करून सगळ्या गोष्टी करत आहोत. तुम्हाला ते दाखवेन मी हळूहळू. पण आज मी गार्डन दाखवते आणि तुम्हाला माहिती आहे मला गार्डनिंग करायला खूप आवडतं. माझं चॅनल मी जेव्हापासून स्टार्ट केलेलं आहे तेव्हापासून मी तुम्हाला गार्डनचे व्हिडिओज दाखवते. पण मागच्या वर्षी ना 2 वर्षापूर्वीपासून मी थोडंसं कमी करते. त्याचं कारण हे का वातावरण व्यवस्थित नव्हतं आणि तेवढा वेळ मिळत नव्हता. पण त्या अगोदर ना मी खूप भाज्या लावल्या होत्या. पण हे गार्डन बघितलं ना तर मला असं वाटतं का खूप भाजीपाला येणार आहे, कारण की ऊन भरपूर आहे. सकाळी पण इथे समोरून खूप जास्त ऊन असतं, मागच्या साईडला भरपूर ऊन आहे, पूर्व पश्चिम आहे ना, तर त्यामुळे कसं तुम्हाला जसं जेव्हा ऊन येईल ना तर तुम्हाला मी दाखवेन. तर आपलं हे जे गार्डन आहे हे सी शेपमध्ये आहे. मोठं आहे गार्डन, या साईडला पण आणि त्या साईडला सुद्धा, आणि झाडं पण आहे भरपूर लावलेली. तर सुरुवात करूया. बघा, हा जो आहे ना हे फेन्सिंग आहे ना, हे आपल्या गार्डनचं आहे सुद्धा. आणि हे स्टोन्स पण आपलेच आहे. हो, स्टोन्स आपण लावलेले आहेत. इथेच ना आपलं पाईपलाईनचं काम चालू होतं ना, तर त्यामुळे ना इथे ना माती वगैरे आलेली आहे आणि आता हवा चालू आहे त्यामुळे पाणी वगैरे. आणि हे आपलं गार्डन आहे ना त्याचंच आहे फेन्सिंग. आणि हे आपले झाडं हे जे लावलेले आहेत, हे झाडं 12ही महिने असेच असतात, खराब होत नाही काही नाही. पण आता आहे ना त्याला व्यवस्थित बांधून करायचं आहे. आम्ही गार्डनर लावलेला आहे, दर महिन्याला येऊन तो हे जे गार्डन आहे मेंटेन करणार. आणि या अगोदर पण आला होता जेव्हा आपली वास्तुशांती वगैरे होती ना, तर तेव्हा ते सगळं क्लीन वगैरे केलं होतं. आता दर महिन्याला 1 तारखेला तो येईल आणि सगळं क्लीन करून जाईल, कारण की मनोजला मला अजिबात वेळ नाही आहे ग्रास कट वगैरे करणं, म्हणून आम्ही महिन्याला लावून दिलेलं आहे. त्या बघा, इथून एंट्री आहे, 2 साईडने एंट्री आहे. असं बघितलं तर 3 साईडने एंट्री आहे. ही गार्डनची बॅक साईडची एंट्री आहे. हा गेट आहे, मग आपलं गराज आहे आणि नंतर मेन एंट्रन्स आहे. तर बघ, ही जी बॅक साईड आहे ना आपली, ते बघा इथे पण आहे ना पार्किंगचा स्पेस आहे आपला. आणि पार्किंगसाठी खूप स्पेस आहे. समोर आपली स्वतःची पार्किंग 4-5 आहे, समोर पण वेगळे आहे पार्किंग, तर त्यामुळे टेन्शन नाही. हे बघा, वेलकम टू माय गार्डन. हे आपलं गार्डन इथून, आणि या साईडला पण झाडं लावलेले आहे. आणि हा फक्त एकच पार्ट आहे गार्डनचा. हा, ही साईड आहे. अजून दुसरी साईड आहे, ती तर खूपच सुंदर आहे. तेव्हा हे पण स्टोन्स लावलेले आहे. पण आता वारा कंटिन्यू चालू आहे, पाऊस चालू आहे, वातावरण खूप गार आहे आणि संध्याकाळचे आता वाजलेले आहे 4:30. आम्हाला करायचं, तुम्हाला मी या अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलं, आम्ही ना त्या घरात राहतो, तिथे झोपणं वगैरे असतं, जेवण वगैरे असतं. इथे येतो, थोडंसं काम करतो इंटिरियरचं आणि त्याच्यानंतर परत आम्ही जातो. तर त्यामुळे मग हे ना पॉसिबल होत नाहीये. पण जसं होतं तसं दाखवतो. हे बघ, आणि पलीकडेसाठी पण खूप छान खेळायला. खेळत नाही गार्डन मध्ये, कारण की गार्डनचा यावेळेस यूज खूप जास्त होणार आहे. मागच्या वेळेस आपलं जे गार्डन होतं अगोदरचं जे घर आहे ना आता आपलं, तर तिथे कसं स्टेप्सनी उतरायचं, जास्त ऊन नव्हते, हाफच ऊन यायचं, थंडी वाजायची, त्यामुळे परिवेला त्या गार्डन मध्ये एवढं खेळले नाहीये. पण इथे कसं बॅक साईड निघायलाच गार्डन लागतं. आणि महत्वाचं म्हणजे जास्त जे ग्रास आहे ना ते मोठं होत नाही लवकर, आणि त्यामुळे मग कसं एकदम छान वाटतंय. हे इथे पण आम्ही सीड्स टाकलेले आहेत. आम्ही म्हणजे जे गार्डनर आहे ना त्यांनी सीड्स टाकलेले आहे यामध्ये. आणि कारण की त्यांना आम्ही सांगितलं ना माती वगैरे उचलून ना, तर त्यांनी ते सीड्स टाकले. ते आता काही दिवसानंतर याच्यामध्ये ना याच्यातून ना ग्रास वगैरे येते. दिसतात ते मला सीड्स, हे बघा, दिसतंय का?
आणि इथे लहान मुलं खूप आहे, परिबेलाच्या वयाचे खूप आहे मुलं, त्यामुळे मग त्यांची फ्रेंडशिप पण झालेली आहे. बोंजो बोंजो. दाखवलं त्या साईडचं आहे, मला दाखवतो. हे पूर्ण आपलं गार्डन आहे आणि ही माझी फेवरेट प्लेस आहे. या साईडचं पण गार्डन खूप मोठं आहे. अजून समोरच्या साईडचं पण तुम्हाला गार्डन दाखवायचं आहे. हे ड्रीम गार्डन बोलू शकतो आपण, एकदम ऐस पैस, एकदम मोकळं आणि कोणाला काही कोणाशी म्हणजे घेणं देणं नाहीये. सगळे लोक चांगले आहेत, इथे हसतात बोलतात. आणि इथे तसं नाही, इथे ओळख जरी नसली तरी पण हॅलो बोलतात, तुम्हाला माहिती आहे. आणि हे झाड आहे, तुम्हाला सांगितलं गार्डनर आला होता, तर हे झाड त्यांनी व्यवस्थित केले, सगळं हे कट वगैरे केलं. आणि हे जे पॉट्स ठेवलेले आहे ना, यामध्ये आपल्याला झाडं लावायची आहे. झाडं घेण्याची खूप घाई झालेली आहे मला, पण म्हणून सांगितलं कोमल घरातले ना सेट होऊ जाऊ दे सगळं, आपण जेव्हा शिफ्ट करून झाल्याच्या नंतर आपण आहे ना हे झाडांचं वगैरे लावू, भरपूर भाज्या लावू. आणि त्यासोबतच हे बघा इथे सुद्धा ना दगड असे लावलेले आहेत, हे बघा हे. आणि हे सगळं काढून गार्डनरलाच सांगणार आहोत, हे सगळं काढून वगैरे झाडं वगैरे तर आम्ही लावू. आणि घरात पण अजून 1-2 झाडं घ्यायची आहे मला, लो मेंटेनन्स पाहिजे, ते झाडं घेणार आहे. एक झाड तर आहे ना मी घेतलेलं आहे, ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार. तर हे बघा इथे ना स्पॉट्स लाईट पण आहे, हे जे दिसतंय ना हे तुम्हाला स्पॉट्स लाईट आहे. रात्रीच्या वेळेस आहे ना, तुम्हाला दाखवते, मी परीला सांगते चालू करायला, म्हणजे इथले जे स्पॉट्स लाईट तुम्हाला दिसणार. म्हणजे रात्रीच्या हे पण लावायचे सोलर लाईट्स. सोलर लाईट्स पण आम्हाला लावायचे, ते पण मनोजने घेऊन आलेले आहे. पण जसं जसं आम्हाला पॉसिबल होतंय ना तसं तसं आम्ही करतोय. हे बांबू नाहीये ना? नाही, बांबू नाहीये, पण थोडे बांबू सारखे दिसतात. तर परीला सांगते मी स्पॉट्स लाईट लावायला एक मिनिट. भरपूर पॉट्स आहेत तिथे, काय काय आहेत झाडं ऑलरेडी तिथे. हे स्पॉट्स लाईट आहे आणि एकदम अंधार होतो ना, आता माहिती तुम्हाला स्प्रिंग सीझन चालू आहे, रात्री 8-8:30 वाजेपर्यंत पण एकदम भरपूर ऊन असतं. आणि हे स्पॉट्स लाईट आहे ना असे चालू होतात ना, आणि ऑटोमॅटिक आहे, तर एकदम छान दिसतं ते. आणि इथे भरपूर फुलांचे आपल्याला झाडं लावायचे आहे. तर आता हे करू, आता हळूहळू जसं जसं होईल ना आम्हाला तसं तसं आम्ही करू. आणि त्यानंतर ना इथून आपल्याला दिसतं आहे, दिसायला पण इतकं छान दिसतंय ना, त्याचं डिझाईन वगैरे आहे ना, त्यामुळे खूप 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 भारी दिसतंय ते. आणि आता इथून गार्डनचा हा दुसरा पार्ट आहे, तिसरा पार्ट आहे गार्डन. अजून पण वेगवेगळी झाडं आहे, ते पण आपल्याला फिक्स करायचं आहे. याला गार्डनर जेव्हा येईल ना त्याच्याकडनं हे फिक्स करून घ्यायचं आहे. तेजपत्त्याचं झाड आहे आपल्याकडे, तुम्हाला दाखवते. हे तेजपत्त्याचं झाड आहे आणि भरपूर झाडं आहे. रोजमेरीचं पण झाड आहे, याच्यावर ब्लूबेरीचं पण आहे प्लांट. आणि इथे पण आपण भरपूर झाडं लावू शकतो आणि लावायची आहेत आपल्याला. हे बघा हे तेजपत्त्याचं पान बघितलं ना, तुम्हाला इतकं छान वाटलं होतं. हे बघा हे असं पूर्ण ब्लूबेरीचं होतं ते, येतील आता हळूहळू. आणि हे स्ट्रॉबेरीजचे होते, हो येतील आता. हो हे स्ट्रॉबेरीचे ना झाडं आहेत आणि आता हळूहळू बघा पानं यायला लागलेली आहेत, ते येतील ते पण. आणि इथे रोजमेरी प्लांट आहे. आता मला विकत आणायची गरज नाही रोजमेरी वॉटर, म्हणजे रोजमेरी विकत आणायची गरज नाहीये. इथूनच आपण कट करू, त्याला सांगू हे आपण सगळं करून आहे ना असं बांधून घ्यायला. ओके हो ना. हां तर हे करू. आणि त्यानंतर अजून दुसरं सेक्शन आहे, हे पण आहे बघा, हे पूर्ण फेन्सिंग आहे इथून. तर एवढं मोठं आपलं हे पण आहेत ना, हे पण ब्लूबेरीचे झाड आहेत. आणि हे असं आहे आपलं गार्डन. आणि तुम्ही बघितलं केवढं मोठं आहे. आणि अगोदर जेव्हा पण एवढं मोठं गार्डन बघितलं होतं ना आम्ही, त्याच्यात तर मी प्रेमात पडले होते. म्हणजे घर बघितलं तर प्रेमात पडलेच होते, पण हे गार्डन बघितल्यावर ना अजूनच प्रेमात मी पडले होते. कारण की नंतर आमचा हा पण एक वेगळा प्रश्न होता का हे गार्डन मेंटेन कसं करायचं, कारण की गार्डन मेंटेन करणं काही सोपी गोष्ट नाही आहे. तर आम्ही जस्ट चेक करत होतो ना, तर फेसबुकला आम्हाला गार्डनर होता, म्हणजे मंथली येऊन आहे ना हे सगळं आहे ना
क्लीन करणार. पूजा होती ना आपली वास्तुशांतीची, तर ती होण्या अगोदर आम्ही त्याला सांगितलं ग्रास कट करून टाक, सगळं मेंटेन करून टाक आणि दर महिन्याला केलं ना तर बरं राहील. आणि मग कसं डोक्याचं टेन्शन नाही राहणार. मग मनोज आणि मी काय करायचो अगोदरच्या घरात, त्याचं ऑफिसचं काम थोडंसं ते वेळ काढायचे आणि नंतर मग मी ते ग्रास उचलून मग ते कचऱ्याच्या डब्यात टाकायचे. कारण की आत्ता आहे ना माझ्या लाईफमध्ये मी पण खूप बिझी आहे, मनोज त्यांच्या कामामध्ये खूप बिझी आहे, वेळ मिळत नाही आहे. पण म्हणून मग ते एक टेन्शन आहे ना ते गेलेलं आहे. याला पण ना पाणी यायला सुरुवात झालेली आहे बघा. कारण की काय होतं वर्षभरामध्ये ना याला पानं येतात स्प्रिंगला, आणि नंतर मग आहे ना थंडी सुरू होते ना तर मग हे पूर्ण पानं वगैरे निघून जातात आणि जेव्हा सीझन असतो तेव्हा परत पानं यायला सुरुवात होतात. हे असं आहे. हे मी वॉश केली होती झाडं, आणि म्हटलं चला ऊन आलं तर निघून म्हणजे सुकून जाईल, सगळं पाणी वगैरे निघून जाईल. पण हे जी झाडं आहे ही पण लावणार आहोत. ओरिजिनल प्लांट आहे ते पण आपण लावणार आहोत. पण ते हवेने पडतील सगळं बरं. हो, मी आता घेऊन जाते घरात ना. आणि हे सगळं वॉश केलं आणि हा भरपूर असं मोठा एरिया आहे. आणि बार्बेक्यू वगैरे बार्बेक्यू चुलीवरती नाही, चुलीवरचं ते बघू नंतर काय प्लॅन जेव्हा होईल तेव्हा. पण अगोदर आहे ना घर सेट होणं खूप महत्वाचं आहे. आणि आज तर संडे आहे बरोबर, आणि 1-1.5 तास आम्ही थांबू आणि नंतर मग परत जाऊ तिथे. आणि मला स्वयंपाक पण करायचा आहे, पटकन आवरायचं आहे. असंच करतो, थोडंसं वेळ मिळाला का 2-2.5 तास 3 तासासाठी आम्ही इथे येतो, परत तिकडे जातो, परत सगळं तिकडचं आवरतो, परत इथे येतो. आणि आता थोड्या दिवसातच आता शिफ्टिंग होणार आहे आपली फायनल. आणि जसं जसं जमतोय तसं तसं थोडं थोडं सामान आणतोय, म्हणजे ज्या गोष्टी आता लागून जातील असं. हे स्पॉटलाईट हा कॉर्नर तर माझा खूप 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 फेवरेट आहे. आणि बघायला ते इतकं इथे सुंदर पण आपण दिसतं. याच्यावर पण काय ठेवू शकतो ना, काय याच्यावरती पण आपण ते अशा मूर्त्या किंवा काही ठेवू शकतो ना. पॉट्स वगैरे या ठेवू स्टेप शकतो. वरती हो, हो. ठेवू शकतो. पॉट्स नाही, मूर्त्या नाही का. मूर्त्या, हा ते मूर्त्या असतात ते शोच्या त्या ना, हा त्या ठेवू ठेवू शकतो. शकतो आपण. मग असं करू शकतो, या कॉर्नरला एक ठेवू शकतो, हम्म. त्या कॉर्नरला किंवा मध्ये असं ठेवू शकतो. तर इथे जेव्हा फुलं येतील ना, जेव्हा आपण झाडं लावणार गुलाबाचे वगैरे फुलं येतील ना, तेव्हा ना खूप भारी दिसणार हे. आणि रात्रीच्या वेळेस ना मग हे स्पॉटलाईट आणि एकदमच भारी. अजून भरपूर काही प्लॅनिंग आहे, पण ते आता हळूहळू करू. त्याच्यासाठी वेळ पण देणं खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्याच गोष्टी आहेत. तरी पण मी विचार केला, भरपूर जण माझं घर मी दाखवणार आहे, घर दाखवणार आहे, पण त्यासाठी ना थोडा वेळ द्या. कारण की एम्प्टी हाऊस टूर तर होणार नाहीये, कारण की पॉसिबलच नाहीये आता, कारण की सगळीकडे पसारा आहे. पण मी विचार केला अगोदर आहे ना तुम्हाला गार्डन दाखवते. ऍटलीस्ट गार्डन बघून आहे ना तुम्हाला खरंच खूप छान वाटणार का, खरंच कोमल गार्डन खरंच खूप सुंदर आहे. आणि ही फुलं पण अशी नॅचरली येतात ना इथे, तर ही पण छान आहे. जेव्हा देवपूजा वगैरे करायची असेल ना, ही फुलं घ्यायची, स्वच्छ पाण्याने धुवायची आणि देवाला व्हायची. मोठं कॉर्नर आहे. आणि भरपूर काही गोष्टी आहे, कॅमेराज लावायचे आहे 5-6 ठिकाणी. तर असं होतं. आणि हे तुम्हाला गार्डन कसं वाटलं कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आज तरी थोडंसं बेटर वेदर आहे, अदरवाईज तर कंटिन्यू पाऊस चालू आहे. मध्ये मध्ये 7-8 दिवसापूर्वी तर स्नो पण झाला. तर असं आहे. आणि
हा गार्डनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा, आणि तुमच्या काय आयडियाज असतील ना तर ते पण मला सांगा. कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्की सांगा, आणि त्यासोबतच व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.